प्रभो नमो नमः। श्री गुरुचरित्र या दिव्य ग्रंथाची चिंतन पूजा आणि त्या पूजेतून मिळणारा आनंद अनुभवण्यासाठी भोगण्यासाठी माझंही मन खूप आतुर आहे आणि मला याचा आनंद वाटतो की पहिल्या 2 अध्यायाच्या निमित्तानं आपल्याबरोबर जो हा परमपूज्य पूज्यपाद श्री सरस्वती गंगाधर यांच्या या उत्कट भावकाव्याचं चिंतन करताना आपल्यालाही आनंद होत आहे असे निरोप माझ्यापर्यंत येत आहेत, त्याचा मला विशेष आनंद वाटत आहे। हा आनंद आपण वाढवण्याचा प्रयत्न करू। आपले इष्ट मित्र नातेवाईक सगळे सोयरे ज्यांना गुरुचरित्राबद्दल प्रीती आहे, गुरुचरित्राबद्दल आकर्षण आहे, गुरुचरित्राबद्दल भक्ती आहे, अशांपर्यंत ही चिंतन पूजा पोचावी, किंबहुना त्यांनी हे गुरुचरित्र चिंतन भावनिरूपण ऐकणं ही मी माझ्यावर होत असलेली सद्गुरु कृपा आहे या भावनेनं माझी श्रोत्याकडे पाहायची दृष्टी आहे। मला असं वाटतं की श्री गुरुचरित्र भावनिरूपण करीत असताना माझ्या हृदयातून उचंबळून येणारे विचार हे आपल्यापर्यंत पोचवणं, अधिकात अधिकापर्यंत पोचवणं, त्या दृष्टीनं आपणही थोडेसे प्रयत्न करणं। कारण हे जे माध्यम आहे या माध्यमामध्ये आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं तर त्याचे श्रोते वाढतात। वाढलेल्या श्रोत्यांचा काही वैयक्तिक लाभ घ्यावा अशी मनात अजिबात इच्छा नाही, परंतु अधिकात अधिकापर्यंत हे चिंतन पोचावं या दृष्टीनं हे ऐकणाऱ्यांची संख्या वाढवू शकतात हे चॅनल सबस्क्राईब करून। तर तेही आपल्या हातून सद्गुरूच्या कृपेनं घडेल अशी ही मनामध्ये भावना आहे। 2 अध्यायांचा विचार आपण केला, आज आपण 3ऱ्या अध्यायामध्ये प्रवेश करणार आहोत। एक एक अध्याय हे गुरुभक्तीचं एक एक मंदिर आहे। त्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये सरस्वती गंगाधरांनी जे काही दिव्य लेणं, दिव्य अलंकार ठेवले आहेत, त्या अलंकाराचं दर्शन व्हावं। ते अलंकार आपण कधी ग्रहण करू शकतो हे काही सांगू शकत नाही, पण किमान त्या अलंकाराचं दर्शन व्हावं। त्या दर्शनानं डोळे, मन, बुद्धी, भावना तृप्त व्हावी, हीच एक हृदयामध्ये भावना आहे। बरं, 3ऱ्या अध्यायाच्या प्रारंभी श्री गणेशाला वंदन करून, श्री सरस्वती मातेला प्रणाम करून, श्री सद्गुरूंना दंडवत प्रणाम करून सरस्वती गंगाधर आपल्या 3ऱ्या अध्यायाला प्रारंभ करतात। 2य अध्यायाच्या ठिकाणी संदीपकाचं प्रसिद्ध आख्यान आपण पाहिलं। ते ठेवल्यानंतर सरस्वती गंगाधर असं लिहितात की या सांगण्यामुळं नामधारकाला संतोष झाला। सज्जन हो, सद्भक्तीचं फळ काय आहे या गुरुचरित्राच्या 3ऱ्या अध्यायाच्या पहिल्या ओवीमध्ये सांगितलं आहे। येणे परी सिद्ध मुनी सांगता झाला विस्तारोनी, संतोषोनी नामकरणी विनवी तसे मागुती। संतोष, संतुष्टता हे परमार्थाचं फळ आहे। बरं, अधिक अधिक धन, अधिकाधिक समृद्धी
अधिकाधिक ऐश्वर हे प्रारब्ध भोगानं ज्या भगवत भक्तांना मिळत आहे त्यांचा आनंद, त्यांच्याबद्दल आनंद आहे. परंतु खरं सांगू, भगवत भक्तीचं, गुरुभक्तीचं खरं फळ आहे वृत्तीची संतुष्टता, संतोष. जाके विधी राखे राम, ताके विधी रहियो. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. ही जगद्गुरु तुकाराम महाराजांची जी अत्यंत कल्याणकारी सूत्रमय अभंग व्यक्ती आहे ती हीच आहे. सिद्धांचं वचन ऐकून नामधारक संतुष्ट झालं हो, कार्यच झालं. सगळा परमार्थ कशासाठी करायचा? संतुष्टतेसाठी करायचा, लौकिकासाठी नव्हे. झाला लौकिक ठीक आहे, नाही झाला त्यापेक्षा ठीक आहे. आसक्ती ना लौकिकात आहे, आसक्ती ना ऐश्वर्यात आहे, आसक्ती ना समृद्धीत आहे. हे प्रभो, आसक्ती एवढ्यापुरती मात्र नक्की आहे की सिद्धांनी सांगावं आणि नामधारकानं संतुष्ट व्हावं. ही नामधारकाची संतुष्ट वृत्ती मिळावी, हीच सद्गुरूच्या चरणी प्रार्थना आहे. हीच सद्गुरूच्या समोर पदर पसरून भीक मागणं आहे की हे सद्गुरुनाथा, ज्याप्रमाणे नामधारक म्हणाले की संतोषोनी नाम करणी विनिमी तसे मागुते. माझ्या वृत्तीमध्ये संतुष्टता असावी आणि सद्गुरूच्या चरित्राप्रती विनम्र भाव असावा. या विनम्र भावनेनं गदगद होऊन जणू काही अंतःकरणामध्ये कारंजे फुलावेत असं नामधारक सिद्धाप्रती बोलत आहेत, म्हणत आहेत, जय जया सिद्ध मुनी, हे मुनीश्वरा, हे सिद्धा, हे सिद्धराया, हे सिद्ध गुरुवर्या, तुमचा जय जयकार असो. तुम्ही या भवसागरामध्ये माझ्यासाठी तारक आहात. माझ्या मनामध्ये शंका होती, माझ्या मनामध्ये संशय होता, परंतु आपण संदीपकाचं आख्यान सांगून माझ्या मनातल्या सगळ्या संशयाला परास्त केलं. फार फार एक एक शब्द नामधारकाचा असा आहे. नामधारक म्हणतात की तुझेनी सर्वस्व लाधलो. काय असतं सर्वस्व? लौकिकामध्ये, प्रपंचामध्ये आपल्याला मिळतं त्याला आपण सर्वस्व म्हणतो. म्हणावंही एका पातळीपर्यंत, एका मर्यादेपर्यंत प्रापंचिक व्यवस्थेला सर्वस्व म्हणणं हे चालेल सुद्धा, परंतु किती काळ, किती वेळ, किती दिवस, किती वर्ष, किती जन्म त्यालाच सर्वस्व म्हणायचं. एक वेळ तरी सद्गुरूकडे पाहावं आणि सद्गुरूकडे पाहून मनामध्ये वाटावं की तुझे मी सर्वस्व लाधलो. नामधारक सिद्ध मुनींना सांगतात, तुझे मी सर्वस्व लाधलो. अजून काय झालं? आनंद जळी बुडालो. आहा, कुठं मिळेल हे आनंदाचं सरोवर? कोण्या बगीच्यामध्ये मिळेल? आनंदाचं एक सरोवर आहे, ते सद्गुरूच्या पायाशी आहे. बरं, नामधारक सिद्धांना सांगतात की हे सिद्धराया, तुमच्यामुळं मला सर्वस्व मिळालं, तुमच्यामुळं मी आनंद सागरामध्ये डुंबत आहे. तुझे मी सर्वस्व लाधलो, आनंद जळी बुडालो. आहा, परमार्थ तत्व जोडलो. आज तुम्हाला पाहिलं आणि परमार्थ तत्वाबरोबर मी जोडल्या गेलो. तुम्ही सद्गुरूंचा महिमा सांगत आहात, नव्हे मला ज्ञान सांगत आहात. माझं मन अत्यंत आनंदी झालं आहे आणि केवळ तुमच्यामुळं झालं आहे. जीवनामध्ये सुख हवं आहे, जीवनामध्ये दुःख हवं आहे. ह्या दोन्ही गोष्टी बाजूला ठेवा आणि परमेश्वरासमोर हा भाव ठेवा की मला तुझा आनंद हवा आहे, कारण तू आनंद स्वरूप आहे, सच्चिदानंद रूपाय असा तू आहेस. हे सिद्ध मुनी, आपण कृपेचा सागर आहात. आणि असं जेव्हा त्याचं भावनेच्या लाटा सद्गुरूच्या चरणांवर एक प्रकारे अभिषेक करत होत्या, त्यावेळेस
सिद्ध मुनी सुद्धा सद्गदित झाले. सिद्ध मुनींनी आपल्या या लाडक्या नामधारक शिष्याला कडकडून मिठी मारली. असं कधी घडेल का? माझ्या सद्गुरूला मला कडकडून मिठी मारा वाटावी असं माझं जीवन होईल का? काय गोड प्रसंग असेल हा, की नामधारक हात जोडून त्यांच्यासमोर भावना व्यक्त करत आहेत आणि सिद्ध त्यांना कडकडून मिठी मारत आहेत. त्या मिठीमध्ये असतानाच नामधारक सिद्ध स्वामींना विचारत आहेत, प्रभो इतके दिवस तुम्ही कुठं होता? मला का भेटला नाही? तुमचा निवास कुठं असतो? तुम्हाला भूक लागली का? तुमचं जेवण काय आहे? तुम्हाला मी जेवायला काय आणू? त्यावेळेस या महान सिद्धाने एक श्रेष्ठ सिद्धांत सांगितला. लेकरा, तू विचारतोस ना माझा निवास कुठं आहे? जे जे स्थानी होते गुरु तेथे असतो ममत्कारू. जिथं जिथं गुरु तिथं तिथं आम्ही. तू मला माझं जेवण विचारत आहेस, तू मला आहार विचारत आहेस. हे सिद्धा, नामधारकांचे डोळे डबडबलेले आहेत. ते जेव्हा विचारत आहेत की तुमचा आहार काय असतो, त्यावेळेस सिद्ध मुनी नामधारकाला सांगत आहेत की गुरुस्मरण हाच आमचा आहार आहे. गुरुस्मरणानं आमचं पोट भरतं. गुरुस्मरणानं आम्ही तृप्त होतो. गुरुस्मरणानं आमची बुद्धी, आमचं हृदय आणि आमचं उदर हे तृप्त होतं. एक 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 श्री गुरुचरित्रातली ही नामधारक आणि सिद्ध महाराजांच्या भावसमाधीची ही एक एक ओवी ही हृदयामध्ये साठवून ठेवावी. माझी आपल्याला विनंती आहे, आवाहन आहे की आपल्या घरी जर गुरुचरित्र असेल, आपण नित्य वाचन करीत असाल तर थोडं शांततेनं, थोडं दमानं, खूप एका ओवीसोबत लगट करीत एकदा हे प्रकार पाहत जा. श्री गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायाच्या प्रारंभी हे नामधारकांचं आणि सिद्ध मुनींचं भावविश्व असं बहरून आलेलं आहे. ज्यांच्या घरी गुरुचरित्र आहे, जे नित्य वाचन करतात, त्यांनी अशा पद्धतीनं पाहावं. ज्यांच्या घरी गुरुचरित्र आहे परंतु त्यांनी अजून वाचन केलं नाही, त्यांनी त्या गुरुचरित्र ग्रंथाला नमस्कार करून क्षमा मागावी आणि म्हणावं की प्रभो, इतके दिवस आपण माझ्या घरामध्ये आहात, मी आपल्यापर्यंत पोहोचलो नाही, मला क्षमा करा. मला आपल्यापर्यंत पोहोचायचं आहे, मला आपल्याला पाहायचंय, मला आपल्या हृदयाशी कवटाळायचंय असं म्हणून त्या ग्रंथाच्या थोड्या थोड्या वाचनाला प्रारंभ करा. मुळात ज्यांच्या घरी गुरुचरित्र ग्रंथ नाहीच तेही चिंता करू नका. गुरुचरित्र ग्रंथ आणा, विकत आणा, बाजारातून आणा आणि हे सद्गुरूच्या अत्यंत लढिवाळ उत्कट शिष्याचं आणि त्याचबरोबर सद्गुरूंचा नित्यसंग लाभलेल्या सिद्ध मुनींचं हे जे भावचिंतन आहे, या भावचिंतनाचा आस्वाद घ्या, आनंद घ्या. मला तळमळीनं सांगा वाटतं, कळकळीनं सांगा वाटतं की हे करा. का पण हे करा म्हणजे तुम्ही करा नाही, मी सुद्धा करीत राहावं. आम्ही सद्गुरूच्या महिमाचं नेहमी अमृतपान करतो, त्याच्यामुळं आम्हाला भूक लागत नाही. मुक्ती आणि भुक्ती हा परमार्थ आम्हाला सापडतो. हे नामधारका, ज्याच्या मनी याची आर्तता आहे त्याला हे मिळतं बरं. परंतु ज्याच्या मनामध्ये भगवंताच्या आर्ततेच्या अलीकडे प्रपंचाच्या संदर्भातल्या काही सुखदुःखाच्या समस्येमध्ये तो गुंतून पडला आहे, अडकून पडला आहे, बाहेर निघत नाही, निघायची इच्छा आहे, तर त्यावेळेस त्याच्यासाठी सुद्धा सिद्ध मुनी नामधारकाच्या माध्यमातून आपल्यांनाही असं सांगतात की धनार्थ्यांशी अक्षय धन, पुत्रपौत्रादी गोधने, कथा ऐकता होय जाण, ज्ञान सिद्धी तात्काळ. शेवटचं पद महत्वाचं. हा, ज्याला धनाची इच्छा असेल त्याला धन मिळेल, ज्याला पुत्राची इच्छा असेल त्याला पुत्र मिळेल, ज्याला पशूंची इच्छा म्हणजे गाय बैल असावेत अशी इच्छा असेल तेही त्यांना मिळेल कथा ऐकताना. पण शेवटच्या चरणामध्ये सांगितलं की ज्ञान सिद्धी तात्काळ.
त्याला ज्ञान होईल. ज्ञान होईल म्हणजे हे नश्वर आहे आणि सद्गुरू ईश्वर आहेत याची प्रचिती येईल. आणि म्हणून या अभिलाषेतून तो बाहेर पडेल, या आसक्तीतून तो बाहेर पडेल आणि सद्गुरूच्या चरणी जो आनंद सरोवर आहे त्या आनंद सरोवराचा तो लाभ घेईल. ठीक आहे, एक जीवनाची एक विशिष्ट अवस्था असते की त्यावेळेस माणसाला असं वाटतं की माझी ही कामना आहे ती गुरुचरित्रानं पूर्ण होईल का? होईल. या ग्रंथामध्ये सरस्वती गंगाधर नामधारक असं स्पष्ट लिहितात की जे भक्तीने सप्तक एक पठती ऐकती मनुष्यलोक काम्य होय तात्कालिक निपुत्रका पुत्र होती ग्रहरोगादी पीडन नवती व्याधी कधी जाण जरी मनुष्य असे बंधन त्वरित सुटे ऐकता. हे लौकिक अर्थानंही स्वीकारावं आणि अलौकिक अर्थानंही स्वीकारावं. ज्या काही पीडा असतात, ग्रहाच्या पीडा असतात, व्याधीच्या पीडा असतात, त्याचाही उपशम होईल. माणूस जर कोणी बंधनात अडकला असेल तर त्या बंधनातूनही मुक्त होईल. श्री गुरुचरित्र ग्रंथ असा आहे की प्रपंच करता करता प्रपंचातल्या आनंदाचा उपभोग घेण्याचं ही वरदान देतं आणि तात्काळ त्याच्यातून जरी मनुष्य असे बंधनं त्वरित सुटे ऐकता म्हणजे त्याच्यातून मुक्त होण्याचाही मार्ग दाखवतं. म्हणून फार पुढं सरस्वती गंगाधर सांगतात की ज्ञानवंत शतायुषी ऐकता होय भरवसी. अशा तो शतायुषी होईल. काही त्याच्या हातून पापं घडले असतील तर त्या पापाचाही नाश होईल. आणि असं सांगितल्यानंतर हे जगज्योती सद्गुरुनाथा, हे सिद्धमुनी महाराजा, माझ्या मनामध्ये अशी आता आपल्या सांगण्यामुळे इच्छा होत आहे की मी गुरुचरित्र ऐकावं. एखादा तहानेनं पिडलेला मनुष्य रस्त्यानं जात असताना त्याला अमृतासारखं जर पाणी मिळालं तर त्याला जितका आनंद वाटेल, हे सद्गुरुनाथा तुमच्याकडून गुरुचरित्र ऐकताना मला तसा आनंद होईल. सगळीकडे निबडा अंधार असावा, अपरात्रीची वेळ असावी, जंगलामध्ये असावं आणि चालता चालता लक्षात यावं की आता सूर्योदय होत आहे. तसं तुम्ही गुरुचरित्र सांगताना मला सूर्योदयाचा आनंद मिळेल. आणि असं म्हणून जेव्हा नामधारकाचा भाव पाहिला तेव्हा सिद्ध मुनींनी त्याच्या उजव्या हाताला धरलेला आहे आणि उजव्या हाताला धरून स्वस्थानाला घेऊन गेले. स्वस्थान म्हणजे कुठं सांगू का? श्री क्षेत्र गाणगापुरी अमरजा संगम जो आहे, भीमा अमरजाचा जो संगम आहे, त्या ठिकाणी जो कल्पवृक्षासारखा अश्वत्थ आहे, त्या अश्वत्थाच्या तळाशी सिद्धमुनी नामधारकाला घेऊन गेले. म्हणाले, ऐक शिष्या नामधारका, नेणसी सोय गुरुदास्यका याची कारणे उपबाधका चिंता कष्ट तुझ घडती ओळखावया गुरुमूर्तीसी आपुला आचार परियसी दृढभक्ती धरोनी मानसी ओळखावा मग गुरु. इथं दृढभक्तीचा संकेत दिला आहे, दृढभक्तीचं सूत्र दिलं आहे. दृढभक्ती कशी असावी? नामदेव बाबांनी सुद्धा दृढभक्ती सांगताना असं सांगितलं आहे, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढभाव. श्री क्षेत्र गाणगापूरला भीमा अमरजा संगम तीरावर सिद्धमुनी नामधारकाला घेऊन आलेले आहेत. दोघांनीही भीमा अमरजा संगमाचं स्नान केलेलं आहे. स्नान केल्यानंतर, पवित्र केल्यानंतर त्याला त्या अश्वत्थ वृक्षाच्या तळाशी बसलेले आहेत. सिद्ध बसलेले आहेत, नामधारक बसलेले आहेत. त्यांचं करुणावाणीनं सिद्धमुनी नामधारकाला बोलत आहेत आणि नामधारकही सांगत आहे की जी 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 मी संसार सागरी बुडालो, क्रोधादी जलचरांनी मला खात आहेत, अज्ञानाच्या पाण्यानं मी असा बुडत आहे. त्या ज्ञानाच्या नावेमध्ये तुम्ही मला घेऊन जा आणि तुम्ही मला तारा अशी विनवणी नामकरणी सिद्ध महाराजांना जेव्हा करतात तेव्हा अभयकर देऊन सिद्धमुनी नामधारकाला उठवतात आणि त्याला म्हणतात की काही चिंता करू नको, तुझं साकडं मी फेडीन. सद्गुरू सांगतात की मी आहे. समर्थांचं वचन आपल्याला माहीत आहे की घाबरू नकोस, मी पाठीशी आहे. सगळा संशय सोडून दे, गुरुमूर्ती तुला अपार देईल आणि
असं सांगत असताना त्यांनी उदाहरण दिलं आहे की जर जमीन सखोल असेल तर त्याच्यामध्ये पाणी स्थिर राहतं, जमीन जर उथळ असेल तर त्याच्यावर पाणी राहत नाही. तर तू तसं तुझ्या अंतःकरणाला सखोल कर आणि मी तुला श्री गुरुचरित्र सांगेन, असं सिद्धमुनी नामधारकाला सांगतात. आणि नामधारक आणि सिद्धमुनींच्या संवादाच्या गुरुचरित्राच्या या दिव्य कथेला प्रारंभ होतो. त्यातली पहिल्यांदा जो कथेचा भाग येतो तो नामधारक प्रश्न विचारतात की हे महाराजा, की सद्गुरूंनी मनुष्य अवतार का धारण केला किंवा देवसुद्धा वेगवेगळ्या योनीमध्ये अवतार धारण का करतात, त्याचं कारण काय असतं. याच्या उत्तरामध्ये अंबरीशी राजाची कथा सिद्धमुनी नामधारकाला सांगतात की आपल्याला ती प्रसिद्ध कथा आहे, तिचाही आपण परामर्श घेऊ, पण परामर्श घेऊ पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.